नमस्कार मित्रांनो, मी अनिरुद्ध पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत करतो। नरक चतुर्थीचा दिवस आहे, दिवाळीचा पहिला दिवस आहे। तर तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। पहिल्यांदाच असं होतं 25 वर्षामध्ये की दिवाळीमध्ये मी माझ्या गावाला आहे आणि तर म्हटलं तुम्हाला माझं घर कसं आहे ते दाखवतो। आजचा दिवस खूप मस्त आहे, मस्त ऊन पडलेलं आहे, मागे तुम्ही बघू शकता। तर त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने मला व्हिडिओ रेकॉर्ड करता येईल आणि आमच्या गावाचं ग्रामदैवत श्री गांगेश्वर मंदिरसुद्धा आहे, इथून साधारण 1 किलोमीटर अंतरावर आहे। तर तिथे सुद्धा जाणार आहे, तर ते सुद्धा तुम्हाला शूट करून दाखवतो। मित्रांनो, हे आमच्या घरासमोरचं तुळशीचं वृंदावन आहे बघा, मस्त तुळस वाढलेली आहे आणि इथे रांगोळी काढलेली आहे। तर मित्रांनो, हे आमचं खळं आहे, समोरच मस्त रांगोळी काढले, मी दाखवतोच तुम्हाला जवळून। आणि तिकडे त्या बाजूला आमची तुळस आहे मित्रांनो, मस्त सकाळचं कोवळं ऊन पडलेलं आहे बघा। हे जे मित्रांनो लाकडाचे खांब आहे, तिथे आम्ही खांब खेळतो, खूप मजा यायची पहिला मे महिन्यामध्ये जेव्हा आम्ही यायचो घरामध्ये त्यावेळेला। ही मित्रांनो मस्त फुलांची रांगोळी काढलेली आहे बघा, फुलं आणि पानं ठेवलेली आहे तिकडे, मस्त साधी सोपी पण तरी पण एक अट्रॅक्टिव्ह रांगोळी काढली आहे बघा। इथे सुद्धा रांगोळी काढलेली आहे मित्रांनो, वरती तोरण लावलं आहे। आणि हा आमच्या घराच्या दरवाजासमोरच एक मस्त झोपाळा लावलेला आहे, भरपूर वर्ष जुना आहे मित्रांनो, म्हणजे मी जन्मायच्या बरेच वर्ष आधीपासून हा इथे आहे, एकदम मजबूत झोपाळा आहे हा। हे समोर देवघर आहे मित्रांनो। हे बघा मित्रांनो, पूर्ण लाकडाचं बांधकाम आहे, हा वरती माळा आहे। त्यावेळेला मित्रांनो माझ्या पणजोबांनी एक मोठं फणसाचं झाड घेतलं होतं गावातल्याच एका माणसाकडून, आणि त्याच्यातनं भरपूर लाकूड निघालं होतं। ते लाकूड या घराच्या बांधकामासाठी वगैरे वापरलं। त्याच्यामध्ये साद आणि इतर लाकडंसुद्धा वापरलेली आहेत, पण फणसाचा वापर जास्त करून केला गेलेला आहे मित्रांनो। आणि हा मित्रांनो आमचा मधला खण आहे। घरामध्ये मित्रांनो 6 खोल्या पाडलेल्या आहेत। आधी हे पूर्ण एकच मोठं घर होतं, पण माझ्या आजोबा पकडून 6 भाऊ, त्याच्यामुळे 6 खोल्या पाडलेल्या आहेत आतमध्ये। ही घराची मागची बाजू आहे मित्रांनो, या बाजूला सुद्धा 2 खोल्या आहेत। आणि ही खोप आहे मित्रांनो, इथे सगळी लाकडं चुलीला लावण्यासाठीची रचून ठेवलेली आहेत बघा। आणि हा मित्रांनो घराच्या मागचा व्ह्यू आहे, मस्त लांब लचक डोंगर दिसत आहेत बघा। फणसाचं झाड आहे मित्रांनो एका बाजूला, नारळाची झाडं आहेत, ही बरीच वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत। मागे केळीचं झाड आहे, एक बागच बनवलेलं आहे मित्रांनो। मित्रांनो पावसाळा तर संपला आहे, भात कापून पूर्ण झोडणी वगैरे करून सगळी कामं झालेली आहेत, पण आम्हाला जवळच नदी आहे आणि त्याच्यामुळे काका मळ्यांमध्ये आता पुन्हा नांगरणी करतोय आणि त्याच्यात तो वेगवेगळ्या भाज्या करणार आहे मित्रांनो। मस्त सकाळचं कोवळं ऊन पडलंय बघा मित्रांनो। तर मित्रांनो, घराचा व्हिडिओ तर तुम्ही पाहिलात, आता मी निघालो आहे श्री गांगेश्वर मंदिराकडे, आमचं ग्रामदैवत।
मंदिर जुन्या पद्धतीचं बांधकाम होतं. आधी कौलारू मंदिर होतं. माझ्या काही जुन्या व्हिडिओजमध्ये त्याचेसुद्धा शॉर्ट्स आहेत. पण आता मंदिराचं नवीन बांधकाम केलेलं आहे आणि मस्त मोठं मंदिर बांधलेलं आहे आणि बघण्यासारखं आहे. तर ते तुम्हाला दाखवतो मी आता. तर आता आम्ही सगळे निघालो आहे तिकडे मंदिरात जायला. बघूया आपल्याला तिथे मंदिराच्या परिसरामध्ये आणि मंदिरामध्ये काय काय बघायला मिळतं ते. तर मित्रांनो, हे बघा, हे आहे शिपोशी गावचं ग्रामदैवतेचं श्री गांगेश्वर मंदिर. मस्त बांधकाम आहे मित्रांनो. आजूबाजूचा परिसर पण एकदम मस्त आहे. जुनं कौलारू मंदिर होतं मित्रांनो आधी आणि आताच हे बांधकाम झालेलं आहे. मस्त मोठ्या खिडक्या ठेवलेल्या आहेत मित्रांनो. हवेशीर ठेवलेलं आहे पूर्ण. आणि मंदिराच्या आतल्या बाजूला एकही खांब नाही आहे. तुम्ही बघाल तर हे मंदिर पूर्ण त्याच्या भिंतीमध्ये जे पिलर्स आहेत आणि जे काही कॉलम्स वगैरे आहेत त्याच्यावर उभं आहे. मंदिरच्या आतमध्ये एकही खांब नाही आहे. मस्त मोठा परिसर आहे मित्रांनो. मस्त बांधकाम आहे मित्रांनो. नवीनच बांधकाम आहे हे. म्हणजे जुन्या मंदिराचं पुनर्बांधणी केलेली आहे. आणि आजूबाजूचा परिसर पण बघा, एकदम मस्त मोठी खुली जागा आहे. गावातले बरेचसे कार्यक्रम इकडे होतात मित्रांनो. जत्रा वगैरे सुद्धा असते. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एवढाच होता. म्हटलं बरेच व्लॉग झाले आपले, तर आपलं घर शूट केलं नव्हतं, तर आपलं घर दाखवूया. आणि त्याच्याबरोबर मंदिरात जायचंच होतं, तर म्हटलं गांगेश्वर मंदिरसुद्धा तुम्हाला दाखवूया. आणि आणखी बरेच लोकेशन्स गेल्या काही दिवसामध्ये शूट केलेले आहेत. रत्नागिरी मीराबंदरला गेलो होतो आणि आमच्या गावातच एक थंड हवेचं ठिकाण आहे ज्याला मिनी महाबळेश्वर म्हणतात. माचाळ नाव आहे त्याचं. तिथेसुद्धा गेलो होतो. तर व्हिडिओज रेकॉर्ड करून झाले आहेत, एडिटिंग चालू आहे. तर एडिटिंग पूर्ण झाल्यानंतर तीसुद्धा व्हिडिओज येणाऱ्या वीकमध्ये पोस्ट करीन. तर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हालाही मिळतील. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते. बाकी भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.